RT ॲडमिशन 2024-25चे जे अर्ज होते हे आता थांबविण्यात आलेले आहे, कारण कोर्टाचा जो निर्णय हा आता जो GR आला होता गव्हर्नमेंटचा, जे प्रायव्हेट स्कूल होते ते आपल्याला टाकता येत नव्हते, तर ते GR आता कॅन्सल करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे। परंतु भरपूर सोशल मीडियावर अशा अफवा आहे की आता ॲडमिशन मिळेल, की फॉर्म सुरू झालेले आहे, तुम्ही अर्ज करा। अशा प्रकारची ऑफिशियल कोणती नोटिफिकेशन साईटवर उपलब्ध झालेली नाही आहे। पालकवर्गांनी वेट करा, अजून जे नवीन नोटिफिकेशन आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ते साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण जे परत अर्ज कधी सुरू होईल, त्यानंतर नवीन अपडेट जे येणार आहे नेमक्या काय येणार आहे, शाळा उपलब्ध होणार आहे त्यामध्ये, हे तर ठीकच आहे, कारण शाळा जे 1 किलोमीटरमध्ये जे प्रायव्हेट स्कूल आहे ह्यासुद्धा आता आपल्याला टाकता येणार आहे। परंतु सध्यापुरती जी लिंक आहे ही बंद करण्यात आली आहे जेव्हापासून कोर्टाचा निर्णय आला होता। परंतु बाहेर ज्या सोशल मीडियावर अफवा आहे त्या अफवाला पालकवर्गांनी बळी पडू नये व जे प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवर लक्ष ठेवावे, कारण परत अर्ज सुरू होतील, परंतु कधी सुरू होतील याची अपडेट अजूनसुद्धा साईटवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तर पालकवर्गांना 1 किलोमीटरच्या आत जे प्रायव्हेट स्कूल आहे ते सुद्धा टाकता येणार आहे आणि 3 किलोमीटरपर्यंत जे प्रायव्हेट स्कूल आहे ते सुद्धा टाकता येणार नाही। तर अशा प्रकारे टोटल 10 स्कूल आपण यामध्ये ॲड करू शकतो। तर येत्या काही दिवसांमध्ये साईटवर जी प्रॉपर नोटिफिकेशन आहे, कोर्टाकडून जो स्टे आलेला होता त्यानंतर गव्हर्नमेंट परत GR चेंज करणार असे कळलेले आहे, परंतु ऑफिशियल कुठेही दिलेलं नाही आहे। तर गव्हर्नमेंट GR चेंज करणार व जो ओल्ड GR होता त्याचप्रमाणे GR राहू शकतो, परंतु त्यामध्ये काही ना काही गव्हर्नमेंट चेंजेस करणार हे पक्का आहे। तर नवीन अपडेट काय असेल आणि त्यानंतर अर्ज कधी करायचा या संदर्भात सर्व अपडेट त्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ज्या पालकवर्गांनी या अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांनासुद्धा एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून देऊ शकतात, किंवा साईट परत रिफ्रेशमध्ये सुरू करून देणार, म्हणजे परत सर्व पालकवर्ग अर्ज करू शकणार। म्हणजे जुने जे अर्ज केलेले आहे हे अर्ज कॅन्सलसुद्धा होऊ शकते। असे 1 ते 2 ऑप्शन आहे यामध्ये। तर नेमके काय होईल हे आपल्याला वेट करायचं आहे, कारण अजूनपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन कोणतीच आलेली नाही आहे। म्हणून तुम्ही RTची जी साईट आहे या साईटवर चेक करत राहा, बाकी कुठेही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण जोपर्यंत ऑफिशियल साईटवर कुठे येत नाही ते लागू होणार नाही आहे। आणि जेही ऑफिशियल नोटिफिकेशन येणार ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जसे आतापर्यंत संपूर्ण अपडेट ज्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे त्या अपडेट तुम्हाला परत आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।